श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. भगवान शंकरांचे पार्थिव शिवलिंग पूजन आपण प्रारंभ करत आहोत. तर ज्या ठिकाणी भगवान शंकरांचे पार्थिव शिवलिंग पूजन करायचे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची तयारी करून घ्यावी. एका चौरंगावरती भगवान शंकरांचे पार्थिव शिवलिंग तसंच गणेशजी आणि नैवेद्यासाठी फळं ठेवून घ्यावीत. तसंच पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य हळदी, कुंकू, अष्टगंध, भस्म, सुपारी, बिल्वपत्र, पुष्प, शमीपत्र, गहू, काळी मिरी, लवंग तसंच कमळ काकडी, जनेऊ, वस्त्र, अक्षता या सर्व पूजेचे साहित्य तयार करून घ्यावं. तर आता पूजनाला प्रारंभ करूया. अथ पूजन प्रारंभ. सर्वात अगोदर दिवा सुरू करून घ्यावा. हरिः ओम. कर्मान्ते धूपं दीपं प्रज्वाल्य नेत्रोदकस्पर्शयः. डोळ्यांना पाण्याचा स्पर्श करायचा आहे. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाय स्मरे पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरं चेत् सर्वं शुचिः. त्यांनी स्वतःच्या कपाळी हळदी आणि कुंकू धारण करायचं आणि पुरुष असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळी भस्म धारण करायचं. ओम अहिरिव भोगैः पर्जेति बाहुंजाय हेतिं परिवादबाणः हस्तगणो विश्वावायुराणि विद्वांगुमा संपरिवादो विश्वतः. ओम त्रायुगं जमदग्नेः कशपशत्रायुगं जदेवे कुत्र्यायुखंडन्नो अस्त्र्यायुखं. यानंतर सगळ्यांनी हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. ओम श्री महागणाधिपतये नमः. लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यो नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. अजिपुरंद्राभ्यो नमः. माता पितृजनेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. एतत् कर्म प्रधानः श्री उमापति भवानी शंकराय नमो नमः. सांब सदाशिवाय नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कार प्रव्यामि. 3 वेळा आचमन करायचं आहे. ओम गंगाये नमः स्वाहा. ओम नर्मदाये नमः स्वाहा. ओम कावेर्यै नमः स्वाहा. ओम ताप्ये नमः हस्तौ प्रक्षाल्य. ओके, हात धुवून काढायचा आहे बाजूला. हस्त प्रक्षालनम. ओके, हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सिद्धिविनायकाय नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् नमस्करोमि. सगळ्यांनी माझा मागून म्हणायचं आहे. पुण्यम पुण्याहम दीर्घ आयुः स्वस्तिः ब्रवंता ब्रवंतु. ओम पुण्यम पुण्याहम दीर्घ आयुः स्वस्तिः ब्रवंतु ब्रवंतु. हस्ते रक्त अक्षतां गृहीत्वा हातामध्ये अक्षता घ्याव्यात. हरि ओम. ओम निर्विघ्नमस्तु. ओम सुमुखस्य एकदन्तस्य कपिलोकजकर्णकः लम्बोदरस्य विघ्नो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि अपरे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संघर्षैव विघ्नतस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. सिद्धार्थं पूजितो यस्त्रासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम्. एषा हृदयस्थौ भगवान् मंगलाय तनो हरि. तदेव लग्नं सुजन्त देव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते देवयुगं स्मरामि. लाभस्तेजां निरस्तेजां कृतस्तेजां पराजया. एषा विन्द्यवरश्यामूर्तिस्तु ऋणार्जुना. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र वातो धनुर्धरा तत्र देवयोगोते ध्रुवाणि तिर्मतिर्मम. सर्वेश्वरब्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरा. देवादिशन्तुनः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा. सरस्वती ब्रह्म्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. विश्वेशं माधवं तुण्डिं दण्डपाणिं च भैरवं. वन्दे काशीं गृहा गंगा भवानी मणिकर्णिकां वक्रतुण्ड महाकाय. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
ओम मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या अक्षता गणपती बाप्पांना भावून द्याव्या. फुल घ्या पाकळीने. यानंतर हातामध्ये संकल्पासाठी पाणी घ्यावे व त्याच्यामध्ये एक हळदी कुंकाची पाकळी ठेवून घ्यावी. ओम महाविष्णोर्विष्णोर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य प्रथमान् सद्ब्रह्मणि दिदिवराधे विष्णुमध्ये श्रीश्वेत्वारा गंगवै वैवस्वन्वन्तरे अष्टांशिदे कंगयुगे कंगप्रथमचरणे भूरंगोगे भारतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे रामाश्रमे श्रीमद्गोदावर्या उत्तरेतरतपत्यायां दक्षिणेतरसंगवाञ्चके बौद्धावतारे अमुक नाम संवत्सरे अमुक यणे अमुक ऋतु अमुक मासे अमुक पक्षे अमुक तिथे अमुक वारे अमुक दिवस नक्षत्रे अमुक योगे ओम अमुक राशि श्री चंद्रे अमुक राशि श्री सूर्ये अमुक राशि श्री गुरु यथा यथा राशिस्थानानि सस्त एवं गुण ग्रहगण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतौ गोत्र उच्चारः. आपला गोत्राचा उच्चार करावा. यथाविध गोत्र उत्पन्नस्य त्यानंतर स्वतःच्या नावाचा उच्चार करावा. म्हणावे अहम यजमानो दासाः मम आत्मनः श्रुतिः स्मृतिः पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्यफळ प्राप्ती अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्ती अर्थम आदि दैविक आदि भौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उप श्रवणार्थम मम सह कुटुंबस्य सह परिवारस्य जनस्य सदैव आयु आरोग्य ऐश्वर्य सुख शांती धन धान्यादि समृद्धि संपत्ति समाधान प्राप्ति अर्थम मम समस्त परिवारस्य जनस्य जन्म कुंडली राशि कुंडली नमवांश कुंडली मध्ये प्रथम स्थान प्रारंभ द्वादश स्थान पर्यंतम समस्त अशुभ ग्रह अशुभ दोष निवारण पूर्वकम शुभ ग्रह द्वारा शुभ पुण्यफल प्राप्ति अर्थम मम समस्त मनोकामना परिपूर्णता सिद्धि अर्थम पार्थिव श्री उमापति भवानी शंकर सांब सदाशिव लिंग देवता प्राण प्रतिष्ठा पूजन पूर्वक अभिषेक पूजन अहम करिष्ये. पाणी सोडून द्यावे. यानंतर पुन्हा हातामध्ये पाणी घ्यावे. तत्रादो सिद्धिविनायकता स्मरणंच अहम करिष्ये. पुन्हा एकदा पाणी घेऊन सोडून द्यावे. तत्रादो कर्म साक्षण्य सूर्यनारायण देवता दीपदेवता पूजनंच अहम करिष्ये. यानंतर एक गंध अक्षत पुष्प तयार करून सूर्यांना दाखवावे. हरि ओम ओम आग्रष्णेन रजसा वर्धमानो निवेदयन्नमिदं मर्यञ्च हिरण्येन सवितारथेना देवो जाति भुवनानि पश्यन्न. साक्षात सूर्यनारायण देवता ब्रह्मा हे पुष्प ताटामध्ये ठेवून द्यावे. सूर्यांना जागेवर हात जोडून नमस्कार करावा. ओम आदित्य नमस्कार यो कुर्वन्तु दिने दिने जन्मांत सहस्रेषु दारिद्र्यम् उपजायते. ओम सवितु सूर्यनारायण देवता ब्रह्मा प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि. यानंतर पुन्हा एक पुष्प तयार करावे आणि ते पुष्प दिव्यांना अर्पण करावे. हरि ओम चंद्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद् वायुश्च प्राणश्च मुखात् अग्निरजायत. कर्म साक्षण्य दीपाय नमः संग पुण्याते गंध पुष्प संपूजम संग सौभाग्य द्रवण समर्पयामि. दिव्यांना हात जोडून नमस्कार करावा.
ओम शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योतिर्नमोस्ते दिवा दिवा दीपकार काणे कुंडंग मोतीहार दिव्यांगा पाहून नमस्कार नमस्कार. दिवा जळो देवापाशी माझ्या नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी दीपानं प्रार्थना पूर्व नमस्कार समर्पयामि. यानंतर पुन्हा एक पुष्प तयार करून ते आपण आसनाखाली ठेवून घ्यावे व नंतर आसनांगा जमिनीला हात जोडून नमस्कार करावा. ओम महासेना पृथ्वीनो भवान्यक्षराणि वेदानि चक्षाणा सर्व सप्रथाः भूमिदेवता नमः आसनाय नमो नमः संगपनादिगंध वजु समुजम प्रार्थना पूर्व नमस्कार नमस्करोमि. यानंतर ज्या कळशात आपण पाणी घेतो आहे तो कळश आपण डाव्या हातांना ठेवून घ्यावा. त्यानंतर त्यावर उजवा हात व नंतर डावा हात ठेवावा. हरि ओम ओम मत्स्य मुद्रां प्रदर्शयेत तत्वाजामि ब्रह्मणा वन्दमान सदा जये जयमानो अविर्वेः अहेडमानो वरुणे अगोद्यरुदगो मान आयुः प्रमोगे. ओम अस्मिन् कळशेन सर्वाणि त्रितानि आह्वयामि स्थापयामि पूजयामि. त्या कळशांना चार दिशांना अष्टगंध अर्पण करावे. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. त्या कळशामध्ये हळदी कुंकाचे एक पुष्प अर्पण करून द्यावे. ओम अस्मिन् कळशेन सर्वाणि तीर्थानि आह्वयामि स्थापयामि पूजयामि. ओम आत्मानं तथा च साहित्यानं प्रोक्षेत. ते पाणी स्वतःवरती व आजूबाजूला शिंपडून घ्यावे. हरि ओम ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्था अंगतोपि वा यस्मरेत पुण्डलीकाक्षं सभायाभ्यन्तरं सर्वं तुझे आत्मानं तथापि च पूजा द्रव्याणं प्रोक्षेत. यानंतर गणपती बाप्पांचे ध्यान करावे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करावा. हरि ओम अदध्यानम् मंगल मूर्ति प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यभूमी मध्ये कसवा गुपचूप मोती चिमण्या त्या दर्शनास जाऊया. सारस भागतळ्यातला गणपती ज्याच्या पुढे दशभुजा आठवा श्रीमंत दगडूशेठ महागणपती कार्यास बोलावूया. मंगलमूर्ती मोर्या गणदाप्पा मोर्या. गणपती बाप्पांना स्नान करण्यासाठी पात्रामध्ये ठेवून घ्यावे. यानंतर हातामध्ये अक्षता घ्याव्यात. हरि ओम ओम ध्यानम प्राणान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्मजासि गर्भधम्. सिद्धिविनायक नमः. गणपती बाप्पांना अक्षता वाहून द्याव्यात. ध्यायामि चिंतयामि आवाहनाध्यक्षतां समर्पयामि. त्यानंतर पुन्हा हातामध्ये अक्षता घ्याव्या. हरि ओम वरिखोडस्मिन् समानानामुद्यतामि वसूर्जः इमन्तमपि तिष्ठामि जोमा कस्याविदा सति सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थी अक्षताणीं समर्पयामि. त्या अक्षता पात्रामध्ये अर्पण करून द्याव्यात. हरि ओम नंतर त्या पात्रामध्ये गणपती बाप्पांना ठेवून घ्यावे. सिद्धिविनायकाय नमः. मूर्तीनां स्नानशालायाम् आनीय गणेशांना अभिषेक करण्यासाठी सर्वप्रथम एक पोळी पाणी गणपती बाप्पावरती अर्पण करावे. हरि ओम पाद्योपाद्यम एतावान महिमाधूजायां शबुरुगः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतन्दिवे. सिद्धिविनायक नमः. पाद्योपाद्यम समर्पयामि. शुद्ध पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करावे. पाद्योपाद्यानंतर हस्तवर्ग स्नानम. पोळीमध्ये पाणी घेऊन त्या पोळीमध्ये हळदी कुंकू अष्टगंध सर्व एकत्रित करावे. हरि ओम ओम धामंदे विश्वाम्भुवनमधिश्रितमण्डः समुद्रे हृद्यन्तरायुके अपामनिजे समिदेजावृतसमजामधुमन्तन्दौर्मिमः. ओम सिद्धिविनायक नमः अर्पण करून द्यावे. ओम हस्ते अर्घ्य स्नान समर्पयामि. पुन्हा 2 वेळा शुद्ध पाणी अर्पण करावे. शुद्ध स्नानम शुद्ध आचमनीयं जलं स्नानीयं समर्पयामि. यानंतर गणेशावरती 5 वेळा
पंचामृत अर्पण करावे. हरि ओम ओम पयाः प्रतिव्यां पय ओगदे कुवयो दिव्यान्तरिक्षे पयोदाः पयस्वती प्रतिदादन्तु मयम् एकत्रितपयोधिक पंचामृत स्नानं समर्पयामि हे पयोधिक पंचामृत स्नानांतरेण. त्यानंतर डाव्या हाताने गणेशावरती पाणी अर्पण करून उजव्या हाताने स्वच्छ स्नान करावे. ओम शुद्ध वांग सर्व शुद्ध वांग मणिवालस अश्विनः श्वेतः श्वेताक्षूर्णसे रुद्राय वशुपतये कर्णाज्जामा अवलिप्ता रौद्राणभूरूपाः पार्जन्याः. गणेशांना स्वच्छ कपड्याने पुसून आसनावर स्थापित करावे. गणेशांना वस्त्र अर्पण करावे. वस्त्र नसण्यावर अक्षता अर्पण कराव्या. हरि ओम ओम जुवा सुवासा परित आगात संश्रियान् भूति जायमानाः कंधीरास्कवयं नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. जनेऊ असण्यास जनेऊ अर्पण करावे. जनेऊ नसण्यास अक्षता अर्पण कराव्या. ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतये सहजं पुरस्तात् आयुष्यमुग्रं प्रतिमुञ्चजुपदं यज्ञोपवीतं परमस्तु तेजः. त्यानंतर गणेशांना अष्टगंध अर्पण करावे. ओम त्वां गंधर्वा अकणस्त्वा वेन्द्रस्वां प्रेयस्पतिः त्वामुखदे सोमो राजा विद्वान् नक्षमादमुष्यत. त्यानंतर अक्षता अर्पण कराव्या. ओम अक्षण्णमेव दन्तव पर्या अदोकत अस्तोकतस्वभानवो विप्राण विषयामति जो जान्विन्द्रते हरि. पुष्प अर्पण करावे. ओम ओकदेः प्रतिमोर्ध्वं भवतेः प्रसूवरेः अश्वा इव सजितवरेर्विरुदः पारैष्णवः. त्यानंतर दुर्वासनास दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वा नसण्यास अक्षता अर्पण कराव्या. ओम कांडात प्ररोहन्ते बरुगा बरुगस्वरे एवानो दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च. दुर्वांकुरं समर्पयामि. त्यानंतर शमीपत्र अर्पण करावे. हरि ओम शमी शमयते पापम शमी शत्रु विनाशने अर्जुन धनुर्धारी गणेश प्रियवादिने शमीपत्रं समर्पयामि. स्त्रियांनी हळदी कुंकू अर्पण करावे व पुरुषांनी गुंगांग अक्षता अर्पण कराव्या. ओम अहिरव भोगैः व्रजेति बाहुञ्जायां हेतिं परिबाधमानः हस्तकनो विभावयुनानि विद्वांगुमां गुणाकुलं परिबाधुं शुभः. सिद्धिविनायकाभ्यो नमो नमः. संगपज्ञाते गन्धवशु सम्भुजं संग सौभाग्य द्रवण समर्पयामि. अभिरञ्जुगांगं च चुवाचन्दनमेव च सुन्द्रेण समायुक्त गृहाण गणनायक संगपज्ञाते गन्धवशु सम्भुजं. यानंतर गणेशांना धूप ओवाळावी. ओम ब्राह्मण समकमासीत् बाहुराजन्यः गतः ऊरुतस्य वैश्यः पदांगशूद्रो अजायत. प्रत्यक्षं धूपम आग्रापयामि. एक पळी पाणी तांबण्यामध्ये सोडावे. दीपम दर्शयामि. औषधः नैवेद्यम. पळीमध्ये पाणी घेऊन नये. एका फळांगा पाणी फिरवून नये. तो नैवेद्य गणेशांना अर्पण करावा. ओम नाभ्या आसीतंदर्शको विष्णोद्यौः समवर्तत वद्व्याम्भूर्मृतिजः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन्. औषधा निवेदन समर्पयामि. त्यानंतर हात जोडून नमस्कार करावा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे पूर्णमणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. यानंतर तांबणामध्ये 4 वेळा पाणी सोडावे. ओम मध्ये पाणी समर्पयामि. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. सद्गृह्णादे द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि. मंत्रपुष्पं हातामध्ये पुन्हा अक्षता घ्याव्यात. नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो तेभ्यो व्रातपतिभ्यो नमो नमो कृतेभ्यो कृतपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमो नमः. गणेशांना त्या अक्षता अर्पण कराव्यात. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. पोळीमध्ये पाणी घ्यावे आणि या पूजा सिद्धिविनायक महाग सांगस्त परिवारापर्यंत नमः पाणी सोडून द्यावे. या ठिकाणी आपण गणेशाचे पूजन संपन्न झाले आहे. आता पार्थिव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पूजन करण्यासाठी सर्वप्रथम हातामध्ये पाणी घ्यावे. हरि ओम ओम एवं गुण ग्रहगण विशेषण विशिष्टायाम शिवपुण्य तदौः म्हणावे. आसाम नूतन पार्थिव श्री उमापती
भवानी शंकर पार्थिव शिवलिंग प्राण प्रतिष्ठा पूजन अहम करिष्ये पाणी सोडून द्यावे. यानंतर भगवान शंकरांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी डावा हात मूठ बनवून हृदयावर ठेवावा व उजवा हात भगवान शंकरांच्या पार्थिव शिवलिंगावर ठेवावा. यानंतर डोळे बंद करावे आणि मनामध्ये भगवान शिवांचे ध्यान करावे. हरि ओम ओम आम ह्रीं ग्रोम याम राम आम वाम शम शम सम ओम ओम शम सम हम सा ह्रीं ओम आम ह्रीं ग्रोम आसम श्री उमावती भवानी शंकर देवता प्राणय प्राणाः ओम आम ह्रीं ग्रोम याम राम आम वाम शम शम सम ओम ओम शम सम हम सह ह्रीं ओम आम ह्रीं ग्रोम आसाम उमापति भवानी शंकर जीवस्ताः ओम आम ह्रीं ग्रोम याम राम आम वाम शम शम सम ओम ओम शम सम हम सह ह्रीं ओम आम ह्रीं ग्रोम आसाम श्री उमापति भवानी शंकर पार्थिव शिवलिंग सर्वेन्द्रण वाण मनात्वा चक्षुश्रोत्र जीवाघ्राण पाणी पाद वायुवस्थानी यैवागत्य सुगंधंतिष्ठन्तु स्वाहा. हात बाजूला करावा, डोळे उघडावे, भगवान शंकरांचं ध्यान करावं, हातामध्ये अक्षता घ्याव्या. हरि ओम वृत्रस्यासि कणेन चक्षुर्दा असि चक्षुर्मे देहि. भगवान शंकरांना अक्षता अर्पण कराव्या. यानंतर पुन्हा हातामध्ये अक्षता घ्याव्या. यानंतर पुन्हा एक वेळा हातामध्ये अक्षता घ्याव्यात. हरि ओम मनोज्योतिर्जोखदामास्य बृहस्पतिर्यज्ञमिमन्तनोद्वरिष्ठं यज्ञगं समिमन्तधातु विश्वे देवासैह मादयन्ताम् ओम प्रतिष्ठ. पुन्हा अक्षता भगवान शंकरावरती अर्पण कराव्यात. उमापती भवानी शंकराय नमः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवत. पुन्हा हातामध्ये अक्षता घ्याव्यात. हरि ओम ओम नमः शंभवाय जमयोद्भवाय च नमः शंकराय जमयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च. भगवान शिवांना या अक्षता अर्पण कराव्यात. ओम ध्यायामी चिंतयामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. यानंतर हातामध्ये पाणी घ्यावे. आसाम श्री उमापती भवानी शंकर देवताः गर्भाधानादि 15 प्रणवती ओम अहम करिष्ये पाणी सोडून द्यावे. यानंतर मनोमन 15 वेळा ओम ओम या मंत्राचा जप करावा. जप पूर्ण झाला की नंतर हातामध्ये पुन्हा पाणी घ्यावे. अनेन गर्भाधानादि 15 संस्कार संपदा सुसंपन्नम पाणी सोडून द्यावे. यानंतर भगवान शंकराचा अभिषेक करण्यासाठी पोळीमध्ये पुन्हा पाणी घ्यावे. पाद्योपाद्यम एतावान समहिमा जायं जबुर्गा पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतन्वे. उमापती भवानी शंकराय नमः. भगवान शिवांवरती हे पाणी अर्पण करावे. पाद्योपाद्यम समर्पयामि. पुन्हा पोळीमध्ये पाणी घेऊन ने त्याच्यामध्ये भस्म व अष्टगंध टाकून घ्यावे. ओम धामन्दे विश्वं भुवनमधिश्रितमण्डः समुद्रे हृद्यन्तरायुगे अपामणिके समिते धावृतमधुमन्तन्त ऊर्मिमा. उमापती भवानी शंकराय नमः. ते पाणी शंकरांवरती अर्पण करावे. हस्तो अर्घ्यस्नानं समर्पयामि. अर्घ्यस्नानानंतर पुन्हा शुद्ध पाणी व्हावे. शुद्ध जगस्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. शुद्ध जगस्नानानंतर आता शंकरांवरती 5 वेळा पंचामृत अर्पण करावे.
हरिः ओम पयः पृथिव्याम्बय करि कुपयो दिव्यान्तरिक्षेपयोधाः वयस्वती प्रतिजाः सन्तु मह्यम् ओम पयोदधि कृतं चैव मधु च शर्करान्वितं पञ्चामृतं मयानि तं स्नानार्थं गृह्यताम् पयस्नानं मधुस्नानं घृतस्नानं दधिस्नानं शर्करास्नानं वैद्य पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नानानन्तरेण 2 वेळा शुद्ध पाणी व्हावे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्ध आचमनीयं जलं समर्पयामि शुद्धोदकस्नानानंतरेण पुन्हा पोळीमध्ये पाणी घेऊन नये त्यात अष्टगंध घ्यावे ओम गंधर्वस्वा विश्वावसुः परिदधातु विश्वस्यारिष्टैर्यजमानस्य परिधिरसनिरीरितः ओमापति भवानी शंकराय नमः गंधोदकस्नानं समर्पयामि अर्पण करावे पुन्हा 2 वेळा शुद्ध पाणी अर्पण करावे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्ध आचमनीयं समर्पयामि शुद्धोदकस्नानानंतरेण पुन्हा पोळीमध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये भस्म अर्पण करावे हरिः ओम त्र्यंबकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् उमापती भवानी शंकराय नमो नमः भस्म स्नानानंतरेण पुन्हा 2 वेळा शुद्ध पाणी व्हावे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्ध आचमनीयं समर्पयामि शुद्धोदकस्नानानंतरेण पुन्हा पोळीमध्ये पाणी घ्यावे अथवा गंगाजल असल्यास गंगाजल घ्यावे ओम जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकाहस्तानि कङ्गिनः ते काकुसहस्रयो जने वधन्वाणि तन्मसि उमापती भवानी शंकराय नमः तीर्थस्नानं समर्पयामि तीर्थस्नानानंतरेण पुन्हा शुद्ध पाणी व्हावे शुद्धोदकस्नानं शुद्ध आचमनीयं समर्पयामि शुद्धोदकस्नानानंतरेण एक बिल्वपत्र आणि पुष्प भगवान शंकरांना अर्पण करावे उमापती भवानी शंकराय नमो नमः संग पूजनार्थे गंध पुष्प संपूज्यम त्यानंतर गंध व अक्षत अर्पण कराव्यात संग पूजनार्थे गंध पुष्प संपूज्यम तसंच माता पार्वतींना हळदी व कुंकू अर्पण करावे ओम उमाय नमः पार्वते नमो नमः संग सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि नंतर पात्रामध्ये 2 वेळा पाणी सोडावे धूपमा करापयामि दीपम दर्शयामि नैवेद्यम पोळीमध्ये पाणी घेऊन दुसऱ्या फळांना पाणी फिरवून पात्रामध्ये अर्पण करावे औषधः नैवेद्यं समर्पयामि ओम नाभ्या आस्ते दन्तर्षगोचरनोद्यौः समवर्तत विदाम्भूमृतिजः श्रोत्रात्ला लोकान् अकल्पयन् ओम औषधः नैवेद्यं समर्पयामि हात जोडून नमस्कार करावा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि 4 वेळा पात्रामध्ये पाणी सोडावे मध्य पाणी समर्पयामि उत्तराभूषण समर्पयामि हस्तप्रशान समर्पयामि मुखप्रशान समर्पयामि सद्गृह्णाते द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि मंत्रपुष्पं हातामध्ये अक्षता घ्याव्या हरि ओम नमः शम्भवाय जमयोद्भवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवधराय च उमावती भवानी शंकराय नमः मंत्रक्षताम् समर्पयामि मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि भगवान शंकरांना ते अक्षता अर्पण कराव्या पोळीमध्ये पाणी घ्यावे आणि न पंचामृत प्ररातेनः श्री उमापती भवानी शंकर देवता प्रियंता नमः पाणी पात्रामध्ये सोडून द्यावे उत्तरे निर्वांग विसृज्य जे पुष्प भगवान शंकरांना अर्पण केलं आहे ती पुष्प हातामध्ये घेऊन आपल्या कपाळाला स्पर्श करावे उत्तरे निर्वांग विसृज्य बाहेर काढून ठेवून द्यावे डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकून ने हात धुवून घ्यावा हस्त प्रक्षांगणम त्यानंतर एक गंध अक्षत पुष्प पुन्हा भगवान शंकरांना अर्पण करावे अभिषेकार्थे पुनरपि गंध पुष्प संपूज्यम अभिषेकम कुर्यात यानंतर भगवान शंकरांचा अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्र अथवा शृंगी हातामध्ये घ्यावी त्याची पूजा करावी गंध अक्षत अर्पण करावं त्यानंतर भगवान शिवांच्या महिम्न स्तोत्र किंवा
रुद्र अष्टाध्यायी याच्याने अभिषेक करावा। या ठिकाणी आपण रुद्र अष्टाध्यायीचा 5व्या अध्यायाने भगवान शंकरांचा अभिषेक करतो आहोत। तसंच अभिषेक करण्यासाठी पाणी अथवा गायीचे दूध अथवा इक्षुरस आपण घेऊ शकतो। मनामध्ये ओम नमः शिवाय अथवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप सुरू ठेवावा आणि भगवान शंकरांच्या श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने अभिषेक करावा। हरि ओम ओम भू ओम भुवः ओम स्वाहा ओम नमस्ते रुद्रमण्यव उदोदयिकवे नमः बाहुभ्याम् उदते नमः जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिने तयानस्तन्वा शन्तमया गिरिशन्दाभिचाकशेः जामि घुङ्गिरिशन्तहस्ते विवर्गस्तवे शिवां गिरित्रतां कुरु माहि गोसेः पुरुखं जगता शिवेन वचसा त्वा गिरिशाच्चा वदामसि यथा नः सर्वमिज्जगद यस्मग्गो सुमना असता अद्य वोच्यदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिकक अयुंश सर्वांशं भयन् सर्वांश जातु दण्ड धराच्छेः पराशुभा असौ जस्ताम्रो अरुण उत वृहो सुमङ्गलः जे चैनगोर्द्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैखागुहेड इमहे असौ जोपसर्पतिर्नीलग्रीव विलोहितः उतैनङ्गोपा अदृश्यन्नदृश्यन्नुदहार्जः सदृष्टो मृडयातितः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुके अतो जे अस्य सत्वानो हन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्वमुभयोर्राज्ञोर्जाम्ब याश्चते हस्त इखवः पराता भगवो वप विजन्धनुः कपर्धिनो विशल्यो बाणवाउ उत अनेशन्नस्य जा इकव आभुरस्य निखङ्गदिः जातेः त्रिमीरुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वत्स्वमयक्ष्मया परिभुज परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अथो ज एकोदिस्तवारे अस्मिन्निदेहितम् अवत्य धनुष्भग्गो सहस्राक्षशते खुदे निशिल्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव नमस्त आयुधायानातदाय कृष्णवे उभाभ्याम् उतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने मानो महान्तमुत मानो अर्भकमान उक्षन्तमुतमान उक्षितं मानो वधेः पितरं मोत मातरं मानः प्रियास्तन्वो रुद्ररीरिकः मानस्तोके तनये मान आयुखि मानो गोकुमानो अश्वे खुरीरिकः मानो वीरान् रुद्रभामिनो वधीरे हविकमन्दः सदमित्वाहवामहे नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्जपतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः शकबिञ्जरायत्विखीमथे पथीनां पतये नमो नमो हरिकेशाय पवीतिने पुष्णानां पतये नमो बब्लुषाय व्याधिने नान्नां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तदायिने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्तिर्वनानां पतये नमः नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्त्रिदाय औषधीनां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दते पत्तीनां पतये नमः नमः कृष्णयतया धावते सत्त्वानां पतये नमो नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमो निखङ्गिने ककुभाय स्तेनानां पतये नमो नमो
निचैरवे परिचरायारण्यानां पतये नमः नमो बब्लुषाय नमो पंचदे परिवंचदे सायूनां पतये नमो नमः निखंगिने इकुदिमते तस्कराणां पतये नमो नमः श्रेकाभ्यो जिखाग्गुसद्भ्यो मुष्टन्दां पतये नमो नमो श्रीमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यो विक्रेन्दां पतये नमः नम उष्णीखिने गिरिञ्जाय गिरिचराय कुलुञ्जानां पतये नमो नमः इखु मद्भ्यो धन्वायिभ्यो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिददानेभ्यो नमो नम आयसद्भ्यो सद्भ्यो नमो नमः नमो विसृजभ्यो विद्युतभ्यो नमो नमः स्वपदभ्यो जागृतभ्यो नमो नमः शयानेभ्य आसीनेभ्यो नमो नमस्तिभ्यो धावद्भ्यो नमो नमः नमः सभाभ्यः सभापतिभ्यो नमो नमो श्वेभ्यो श्वपतिभ्यो नमो नमो आव्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यो नमो नम उगणाभ्यसृगुहतिभ्यो नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो व्रातेभ्यो राधपतिभ्यो नमो नमो गर्तेभ्यो गर्तपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमो नमः नमः सेनाभ्यः सेनानिभ्यो नमो नमो रथेभ्यो अरथेभ्यो नमो नमः क्षन्त्रेभ्यः संग्रहीतृभ्यो नमो नमो महद्भ्यो अर्भकेभ्यो नमो नमः नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यो नमो नमो निखादेभ्यः पुञ्जिष्टेभ्यो नमो नमः श्वणिभ्यो मृगयुभ्यो नमो नमः नमः श्वेभ्यो श्वपतिभ्यो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीरग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशयाय च शिविष्टाय च नमो मीष्टमाय चेकुमदे च नमो रसवाय च वामनाय च नमो बृहते च बर्हियसे च नमो वृद्धाय च सवृद्धे च नमो ज्ञाय च प्रथमाय च नम आशवे च चिराय च नमः शीघ्राय च शिभ्याय च नमः उर्म्याय च वस्वन्याय च नमो नादेयाय च द्विप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय परजाय च नमो मध्यमाय च भगल्भाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः सोभ्याय च प्रतिसर्जाय च नमो जाम्याय च क्षेम्याय च नमः श्लोक्याय च वस्वन्याय च नमो उर्व्याय च खल्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुके चाशुरथाय च नमः शूराव च भेदिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमो वर्मिने च वरुथिने च नमः श्रोताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो दृष्णवे च पुम्रेशाय च नमो निखङ्गिने चेकुदिमते च नमस्तीष्णवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः सुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्दाय च नमः कूप्याय च वट्याय च नमो विज्ञाय च तप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो बर्ख्याय च नमो वात्याय च रेख्म्याय च नमो वास्तुवाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः सामराय च अरुणाय च नमः शंभवे च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो ग्रेवधाय च दूरेवधाय च नमो हन्ते च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः पार्शाय शार्जाय च प्रतरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नमः शक्व्याय च फेण्याय च नमः श्रीकत्याय च नमः प्रभायाय च नमः किग्गूषिलक्षणाय च नमः कपर्दिने च पुलस्त ए च नमः हिरण्याय च प्रपथ्याय च नमो व्रजाय च गोष्ठ्याय च नमस्तल्भ्याय च गेशाय च
नमो हृदजाय च नमो निवेक्प्याय च नमः नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमः शुक्याय च हरित्याय च नमः पाग्गुसव्याय च रजस्याय च नमो लोलप्याय चोलप्याय च नमः उर्म्याय च उर्व्याय च सूर्ण्याय च नमः पर्णाय च पर्णशदाय च नमः उद्गुरमानाय च विघ्नदे च नमः आगिददे च प्रगिददे च नमः ईकुकर्भ्यो धनुकर्भ्यश्रवो नमो नमो वागिरिकेभ्यो देवाना गुरुदेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमो विचिन्वक्तेभ्यो नमः आनिरेहतेभ्यः द्रावे अन्धसस्वदे दद्रनीरलोहित आसा प्रजाना मेखां पशुमा भिर्मारो मोचनः किञ्चनामत इमा रुद्राय तवसे कपतिने क्षयद्वीराय प्रवरामहे मते जता समद्विपदेष्वतुपदेष्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम्म जाते रुद्रशिवात्नोः शिवाः विश्वाभेकजी शिवा ऋतस्य भेकजीतयानो मृडजीवसे परिणो रुद्रस्य हेतिर्वेनक्तु परित्वेखस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरा मगभस्तनुकमीरष्टोकायतनया मृडमीरुष्टम शिवतम शिवो नः सुमना परमे वृक्ष आयुधाय कृतिं वसान आचर कंपिना कंपिप्रदागैः विकीर्द्र विलोहित नमस्ते अस्तु भगवः जास्ते सहस्रगुहेतयोनिमस्मिन् निवपन्तुतः सहस्राणि सहस्रबाहो सहस्राणि सहस्रशो बाहोस्तयः बाहोस्तव हेतयः तासामीशानो भगवः परा चिना मुखाकृति असंख्याता सहस्राणि चे रुद्रा अधिभूम्याम्मा तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे अस्मिन् महत्यर्णवेन्तरिक्षे भवा अधि तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे नीलग्रीवाः शितिकण्ठः दिवगो रुद्रा उपश्रितः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे नीलग्रीवः शितिकण्ठः शर्वा अदः क्षमाचरः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे जय वृक्षे कुशक्पिञ्जराग्निरग्रीवो विलोहितः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे जय भूतानाम् अधिपतयो विशिखासः कवर्धिनः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे जय पथां पथिल ऐल वृदः आयुर्जुदः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे जे तीर्थानि प्रचरन्ति श्रेकाहस्तानि कङ्गिनः तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे जे नेखु विविध्यन्ति पात्रे खुपिबतो जनान्न तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे ज एतावन्तश्च भूयागुसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेखागुसहस्रयोजने वधन्वानि तन्मसे नमोस्तुर्द्रेभ्यो जे दिविजे खांवरे कमिकवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशो द्विचीर्दशोद्वः तेभ्यो नमो अस्तु तेनो वन्तु तेनो मृडयन्तु ते जन्विक्मो जष्टनो द्वेषितमेकां जम्भे दद्मः नमोस्तुर्द्रेभ्यो जेन्तरिक्षे जे खाम्बात इखवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशो द्विचीर्दशोद्वः तेभ्यो नमो अस्तु तेनो वन्तु तेनो मृडयन्तु तन् प्रणयन्तु ते जन्विक्मो दशनो द्वेषितमेकां जम्भे दद्मः नमोस्तुर्द्रेभ्यो जे पृथिव्याञ्जे खामन्नमिकवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशो द्विचीर्दशोद्वः तेभ्यो नमो अस्तु तेनो वन्तु तेनो मृडयन्तु ते जन्विक्मो दशनो द्वेष्टितमेकां जम्भे दद्मः स्वः भुवः भूः हरिः ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पयः वयः प्रतिवं वय ओषधि कुपयो दिवन्दर्षे पयोदाः पयस्वतिः प्रतिजा सन्नुमयम् विष्णोरराडमसि विष्णोः तृप्तेस्तो विष्णोः स्यूरसि विष्णो ध्रुवसि वैष्णवमसि विष्णवे त्वा अग्निर्देवता पादो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता तृतीया देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देन्द्रो देवता वरुणो देवता ओम
सद्यो जातं प्रपदयामि सद्यो जाताय वै नमो नमः भवेत् भवेत् नाति भवेत् भवत्स्वाम भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाद सर्वभूतदमनाय मनोन्मनाय नमः अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो शिव प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानां सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर् ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवम् शिवो नामास्ते पिता नमस्ते अस्तु मामाहिकोसेः निवर्तयाम्यायुखेन्नाद्य यप्रजननाय रागसुमुख यसुप्रजास्त्वाय सुवीर्जाय विश्वानि देव सविर्दुर्दुरितानि परासुव जद्भद्रं तन्न आसुव द्यौः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरावः शान्तिरोगदयः शान्तिर्वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधे जतो यदा समे अजेतो नो अभयं गुरु धन्ना गुरुभ्यो नमः शान्तिर्भवन्तु अमृताभिषेकोस्तु अस्तु अमृताभिषेकः बस या ठिकाणी अभिषेक संपन्न झाला आहे थांबून घ्यावे यानंतर भगवान शंकरांना शुद्ध पाणी अर्पण करावे ओम महा शुद्धवांग सर्व शुद्धवांग ओम मणिवांग अश्विनः वेदाक्षोरुणसे रुद्राय पशुपतये कर्णाज्जाम अवलिप्ता रौद्रानभूरूपाः पार्जन्याः शुद्ध स्थानानंतरेण यानंतर भगवान शंकरांना सर्व अगोदर वस्त्र अर्पण करावे हरिः ओम ओम जुवा सुवास परिवेद आगासौश्रियान् भवति जायमानः कन्धेराजगमयं नयन्ति वाद्यो मनसा देवयन्तः उमापति भगवान शंकरा नमः वस्त्रार्थे उपवस्त्रं समर्पयामि यानंतर जनेऊ अर्पण करावे ओम यज्ञोपवितं परमं पवित्र प्रजापते सजंबरता आयुष्यमुकुरां प्रतिमुञ्जशुभरां यतनोपवीतं बलमस्तु तेजः यज्ञोपवितार्थे यज्ञोपवितं समर्पयामि यानंतर भस्म अर्पण करावे हरिः ओम ओम त्रयायुखं जमदग्ने कस्य वसत्र्यायुखं मातदेवे कुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखं अष्टगंधर्वं करावे ओम त्वां गंधर्वा अकणस्वा मेन्द्रस्वाम्रेयद्पतिः त्वामुगदे सोमूलाजा विद्वान् निक्षमातमुष्यद 108 जे अक्षता आहेत त्या अक्षता अर्पण कराव्यात हरिः ओम अक्षन्नामे वदन्तव प्रिया अदोकत अस्तो गतवानवो विप्राणविष्टयामते जोजान्विन्द्रते हरिः नंतर पुष्प अर्पण करावे हरिः ओम ओकदेः प्रतिमूर्तत्वं भुक्वदेः प्रसोपरेः अश्वाय वसजिद्वरेर्विरुदः पारैष्णवः तदनंतरेण बिल्वपत्र आणि शमीपत्र अर्पण करावे ओम नमो बिल्मिने जगवजुने च नमो वर्मिने च वरुधिने च नमः श्रोताय च सुदसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अनन्याय च यानंतर गव्हाचे दाणे अर्पण करावे ओम धान्यमसिति नुहि देवान् प्राणागित्वो दानागित्वाभ्यानागित्वा दीर्घामनुप्रसिद्धिमायुके धान् देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रतिगमनात्मचित्रेण वाणिना दक्षुके त्वामहे नाम पयोसे यानंतर कमळ काकडी अर्पण करावी हरिः ओम श्रीश्च दे लक्ष्मीश्च पत्न्यां वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इष्टान्नि खाना मुंबई खान सर्वलोकं मयि खान यानंतर काळी मिरी लवंग शंकरांवरती अर्पण करावी ओम महात्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षमामृतातः त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं प्रतिवेदनम्
उर्वारुकमिव बंधनान्दितो मुक्षीयमामुतः उमावती भवानी शंकराय नमो नमः. त्यानंतर माता पार्वतींना हळदी व कुंकू अर्पण करावे. हरि ओम ओम अहिर भोगे हे परे देवा हुंजायाम हे दिम्मरिवादमाना हस्तगणो पुष्पायुणानि विद्वान् पुमान् पुनाकुसं परिपात पुष्पतः सगम सौभाग्य द्रवाणी समर्पयामि. तदनंतर उमावती भवानी शंकराय नमो नमः. यानंतर भगवान शंकरांना धूप ओवाळावी. हरि ओम ब्राह्मण समकमासीत बाहो राज्यान्नाग्रदाः ऊरु तर्जत वैश्यः पदव्याकुशूद्र अजायत प्रत्यक्षम धूपम आग्रापयामि. एक पळी पाणी तामणामध्ये अर्पण करावे. दीपकम दर्शयामि. औषधः नैवेद्यम. यानंतर मिठाईचा नैवेद्य भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी मिठाई ठेवणे त्यावरती बेंगपत्र ठेवावे व प्रसादांना पाणी फिरवावे. हरि ओम ओम नाभ्य आसीदंदर्शको शीर्ष्णोद्योः समवर्तत पदव्यां भूमिर्दिजः शूद्रा तथा लोकान् अकल्पयन् औषधा नैवेद्यं समर्पयामि. हात जोडून नमस्कार करावा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणि नमामि विद्यां समर्पयामि. आरतिक दीपः. यानंतर आरती सुरू करावी. आरतीची पूजा करावी. ज्योतिर्मांगण्य नमो नमः. आरतिक दीपः. एतग्गो हविः प्रजननं मे अस्तु दशवीरग्गो सर्वगणकुस्वस्तये आदमसानि प्रजासानि पशुसानि लोकसन्यभयसानि अग्निः प्रजां बहुलां मे करोत्पन्नं पयोरेतो अस्मासु दत्त. आरतिक दीपः. आरती आतमध्ये घ्यावी. अथारार्धिक्य दीपम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. शुभ मंगल प्रभु मंगल मुरते शुभ वरदायिनी कवना स्फुरते. शुभ मंगल प्रभु मंगल मुरते शुभ वरदायिनी कवना स्फुरते. परशीठे विसि अभय करा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. पूजन भजन गण भाद्रपदाला सकलारंभ शुभ कार्याला. पूजन भजन गण भाद्रपदांगा सकमारंभ शुभ कार्यांगा. सिंदूर कुमकुम भारी भरा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. कविराधा सुत तव नामीरत ऋण झुन हासत नाचत. कविराधा सुत तव नामीरत ऋण झुन हासत नाचत. जड करी पाविसी विघ्न हरा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. जय जय गौरी शिव कुमारा आयुध अंकुश परशुधरा. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव बोले बोले नाथ महाशिव अर्धांगी धारा. ओम हर 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 महादेव. एकानन चतुरानन पंचानन राजे ओ शिव पंचानन राजे अंतासन गरुडासन
हंसासन गरुडासन वाहन साजे ओम हर 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 महादेव दो भुज और चतुर्भुज दशभुज अति सोहे ओ शिव दश भुजाति शोभे तीनों रूप निरखता भोले जी का रूप निरखता त्रिभुवन मन मोहे ओम हर 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 महादेव क्षमा वन मारुंड मादारे ओ शिव मुंड मालाधारी चंदन मृग मद शोभे चंदन मृद मद शोभे ओम शुभकारी ओम हर 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 महादेव पीतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे बोले बाघांबर अंगे जनकादिक ब्रह्मादिक सनकादिक करुणादिक भूतादिक संगे ओम हर 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 महादेव करगे माध्यक मांडंग चक्र त्रिशूलधरता शिव चक्र त्रिशूल धरता जग करता जग भरता जग करता जग भरता जग पावन करता ओम हर 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 महादेव काशी में विश्वनाथ विराजत भजदा ब्रह्मचारी शिवानंदो ब्रह्मचारी नित नित भोग गावत भोला जी को भांग पिलावत महिमा अति न्यारी ओम हर 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 महादेव ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका शिव जानत विवेका प्रणवाक्षर गे मध्ये ओंकारेश्वर मध्ये दीनो एका ओम हर 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 महादेव गुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे शिव जो कोई नर गावे भगत शिवानंद स्वामी भजत पुरानंद स्वामी सुख संपत्ति पावे हर गए मासे जावे ओम हर 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 महादेव ओम जय शिव ओमकारा शिव पार्वती का ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोलेनाथ महाशिव हर रांगी धारा ओम हर 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 महादेव ओम हर 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं वीरेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ढांगण वंदेन चरण नडोळा न पाहेन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत भोजन भये ओ भाई त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गृणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा विद्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 शिवाय ओम नमः शिवाय हर हर ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव हरि ओम भगवान शंकरांना पुष्पाने आरती द्यावी त्यानंतर स्वतः आरती घ्यावी व हातामध्ये बेंगपत्री अक्षता मंत्रपुष्प धरून ठेवावी हरि ओम ओम जज्ञेन यज्ञमय जन्ददेवा हस्तान् धर्मान् वर्तमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्द्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजातिराजय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे सभे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्दत् स्यात् सर्वधौ पृथिवी समन्तपर्यन्ताय एतरार्पेषु श्लोको विगितो मृतः परिवेष्टारु मृतावसन गृहे
आविस्तस्य कामप्रिये विश्वे देवा सभा सद इति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। कपाळांना स्पर्श करून भगवान शंकरांना अर्पण करावे। ओम मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। यानंतर उभं राहून भगवान शंकरांना अर्धप्रदक्षिणा करावी। पाप ओम पाप कर्माणां पापात्म पाप शंभव त्राहि मां पार्वतीनाथ सर्व पाप हरो हरे इदं बंग मया देव स्थापित प्रतस्तव ते निमित्तं आवाप्तिरे भवे जन्मनि जन्मनि। बसून घ्यावा, हात जोडून नमस्कार करा। ओम महा मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् पूर्णं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। आवाहनं न जानामि विसर्जनं पूजा शैव न विजानामि। क्षम्यतां महेश्वर क्षम्यतां पार्वतीनाथ क्षम्यतां सांब सदा शिव। 11 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा। पूजन भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी हातामध्ये पाणी घ्यावे। बोलायचं अनेन श्री रुद्राभिषेक कर्मणा श्री भवानी शंकर महारुद्र प्रियतान मम पाणी सरळ हाताने ताटलीमध्ये सोडून द्या। प्रियंतान मम शिवार्पणमस्तु नमः पार्वतीपतये हर हर महादेव। यानंतर भगवान शंकरांचे विसर्जन करण्यासाठी हातामध्ये अक्षता घ्याव्यात। ओम यान्तु देवगणा सर्वे पूजामाधाय पार्थिवा इष्टकामना सिद्ध्यर्थे पुनरागमनाय च। भगवान शंकरांवरती अक्षता अर्पण कराव्या। नमः पार्वतीपतये हर हर महादेव। या ठिकाणी आपले पार्थिव शिवलिंग पूजन संपन्न झाले आहे। भगवान शंकरांना आपली मनोकामना सांगावी आणि असंच पूजन भगवान शंकरांचं करत राहावं। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यम।